सो हे गाईज आम्ही आता पोहोचतो इस्कॉन टेम्पलच्या इथे. आम्ही चालत चाललो आहे. चालत निघालो आम्ही. थोड्याच वेळात पोहोचू, थोड्याच वेळात भेटू आपण. 11च्या इष्टीने निघालो. हाय गाईज. तेजू हाय. माझ्या फॉलोअर्सना हाय बोल. आता आम्ही निघालेलो आहे इस्कॉन टेम्पलला. आता आम्ही थोड्याच वेळात पोहोचू. बाय. आता अशाच तऱ्हेने हा रस्ता आहे इस्कॉन टेम्पलला जाण्याचा. आणि इथे एक अजून एक बोर्ड आहे हा वाला. तुम्ही इथून सरळ चालत जाऊ शकता. हा रस्त्यातून जावा चालत, तुम्ही लगेच 10 मिनिटात पोहोचा. हिने बांधलेला आहे चेहरा. आता आता आम्ही चाललेलो आहे. गीतांजली काय बोलू शकतेस आमच्या ब्लॉग मध्ये? माझ्या फॉलोअर्सला काय बोलशील? सो गाईज खूप उन्हातानाचं निघालोय आम्ही. आणि खूप जास्त गरम होत आहे. पहिल्यांदाच आलो आम्ही सध्या तरी. अजून आणि पहिल्या मुमेंटला वाटलं उगीच निघालोय, पण आता गेल्यावर कळेल काय आहे नक्की. माझा प्लॅन आहे खरं तर. अरे आलं मंदिर. आलं मंदिर. हे बघ आलो भाई. हे बघा हे मंदिर आलेलं आहे. आम्ही अशाच तऱ्हेने पोचलेलो आहोत. तऱ्हेने आम्ही आता पाणीपुरी खातोय. हा पाणीपुरीवाला. आता आम्ही पाणीपुरी खातो. ही तेजू विचारते आता मी काय खाऊ. आता तुम्ही मला कमेंट करून सांगा की हिनं ह्याच्यामधलं काय काय खाल्लं पाहिजे. एवढ्या सगळ्या डिशेस आहेत. आणि हिचं तर फुल फायनल झालेलं आहे. मी शेवपुरी खाऊन बघते. आता आम्ही पोहोचलोय ठाणे स्टेशनला. आता आम्ही घरसोलीची ट्रेन पकडू आणि आता फ्रँकी खातो. आता आम्ही निघालेलो घरी. आता वाजत 5. बाय. सॉरी आता 6:30 वाजलेत. आता आम्ही घरी जाऊ. आता आम्ही ट्रेन पकडतो. प्लॅटफॉर्मला आलेलो आहे आता. आज आम्ही खूप फिरलो. आज आम्ही खूप दमलो, थकलो. फायनली आम्ही कुठे गेलेलो? इस्कॉन टेम्पलला. फायनली आम्ही फिरून आलो. येस. मी ट्रेनमध्ये बसलो. आता आम्ही घरी जाऊ. तेजू बाय बाय.